आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल। मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, टोप्या, बादली चिन्हाची स्लिप दिल्याप्रकरणी कारवाई। अंबड पोलीस ठाण्यामध्ये 3 तर म्हसरूळ आणि पंचवटीमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल। पालघरच्या बहाडोली मतदान केंद्रावर रात्री 8 नंतरही मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा मतदारांचा आरोप। जवळपास 90 ते 100 मतदारांची रांग। दिंडोरीमध्ये भारती पवारांनी निवडणूक अधिकाऱ्याला सुनावलं। माध्यमांना केंद्राजवळ अडवत असल्यानं अधिकाऱ्यांना सुनावलं। येरवाडा पोलीस ठाण्याबाहेर रवींद्र धंगेकरांचं आंदोलन। पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आंदोलन। पोलिसांनी पैसे घेत जामीन दिल्याचा धंगेकरांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंची तत्परता पुन्हा एकदा समोर। कल्याणला जाताना अपघातग्रस्त महिलेला शिंदेंची मदत। महिलेला शासकीय गाडीमध्ये बसून रुग्णालयामध्ये केलं रवाना। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पाऊस। कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। पावसामुळे उत्तर रत्नागिरीमधील पाणी प्रश्न मिटणार। बुलडाण्यामधल्या शेगाव आणि खामगाव परिसरामध्ये पावसाची हजेरी। वातावरणामध्ये थंडावा निर्माण। सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाले। अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित। पुण्याच्या इंदापूरमध्ये निमसाखर परिसरामध्ये पावसामुळे झाडांची पडझड। वाऱ्यामुळे सौर ऊर्जेच्या प्रकल्पांचीही उलथापालथ। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा गावरान आंब्याला मोठा फटका। वादळी वारा आणि पावसामुळे आंबा जमीनदोस्त। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अत्यल्प गावरान आंबा बाजारामध्ये उपलब्ध। नंदुरबारच्या सातपुड्यामधील आमचूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। हवामान बदलामुळे कैरींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये वनोजा परिसरात धरणाचा सांडवा फुटून शेती गेली वाहून। 3 वर्षांपासून नुकसान भरपाई नाही, शेतकरी हतबल। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानीची गोवाल पाडवींकडून पाहणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानग्रस्त भागाची डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खरीप पूर्व मशागतींच्या कामांना वेग। अवघ्या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्यानं शेतकरी कामामध्ये मग्न।